सध्या मित्रांनो संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर एप्स्टीन फाईलची चर्चा होत आहे। जगातल्या सर्व देशांमध्ये इंटरनेटवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड प्रमाणावर एप्स्टीन फाईलची चर्चा होत आहे। काय आहे एप्स्टीन फाईल, कोण होता एप्स्टीन आणि त्यांनी कशा प्रकारे हे सर्व मोठं साम्राज्य उभं केलं, त्यांनी कशा प्रकारचे क्राईम केले, या सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला एप्स्टीन फाईल या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळेल। वर्ष होतं 1953। अमेरिकेमध्ये एका मुलाचा जन्म झाला आणि या मुलाचं नाव होतं जेफ्री एडवर्ड एप्स्टीन। आणि हाच तो मुलगा होता ज्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे। तो ना श्रीमंत घरात जन्मला, ना त्याच्याकडे कोणती मोठी ओळख होती। शालेय शिक्षण संपल्याच्या नंतर तो शिक्षक म्हणून काम करू लागला आणि हे काम करत असताना त्याच्या लक्षात आलं की जर माणसाजवळ पैसा आणि ओळख असली, म्हणजे कनेक्शन्स जर असले, तर माणसाचं आयुष्य हे ड्रॅस्टिकली चेंज होऊ शकतं। आणि पुढं काही ओळखींच्या मदतीने तो फायनान्स क्षेत्रामध्ये गेला आणि या फायनान्स क्षेत्रामध्ये तो काम करायला लागला। आणि या फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत असताना तो लोकांना सांगायचा, मी तुमचे पैसे वाढवून देईल। आणि या फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत असतानाच त्याने हळूहळू काही श्रीमंत लोकांचा विश्वास जिंकला। यामधलाच एक होता लेस्ली वेक्सनर, एक फार मोठा उद्योगपती। जेफ्री एप्स्टीनने या वेक्सनरचा विश्वास जिंकला आणि या वेक्सनरने आपले पैसे जेफ्री एप्स्टीनला सांभाळण्यासाठी दिले, इन्व्हेस्ट करण्यासाठी दिले आणि त्याने त्याच्या मोठमोठ्या बंगल्यांची, मेन्शन्सची मालकी या जेफ्री एप्स्टीनला दिली। आणि या वेक्सनरने या जेफ्री एप्स्टीनला पूर्ण फायनान्शियल फ्रीडम दिलं, पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य दिलं। हा जेफ्री एप्स्टीन याचे पैसे स्वतःच्या मर्जीनुसार इन्व्हेस्ट करू शकत होता आणि त्याचा वापरसुद्धा करू शकत होता। आणि पुढच्या काही वर्षातच जेफ्री एप्स्टीन याचं संपूर्ण आयुष्य बदललं। पुढे त्याच्याजवळ स्वतःचं जेटसुद्धा आलं आणि या जेट्सचंच नाव त्यांनी पुढे चालून लोलिता एक्सप्रेस असं ठेवलं होतं। आणि याच लोलिता एक्सप्रेसमधून जगातले मोठमोठे लोक त्याच्या या बेटावर जायचे। आणि याशिवाय जेफ्री एप्स्टीनजवळ अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मोठमोठे बंगले, मॅन्शन्स याच्या मालकीसुद्धा आल्या। कॅरिबियन समुद्रामध्ये लिटिल सेंट जेम्स नावाचं एक बेट होतं। अतिशय सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं शांत असं हे बेट होतं। आणि आता या बेटावर नजर पडली होती ती जेफ्री एप्स्टीनची। या बेटावर, या आयलंडवर फारसे लोक राहत नव्हते आणि बाहेरच्या लोकांची ये-जा सुद्धा नव्हती। इथे संपूर्ण शांतता होती। आतापर्यंत एप्स्टीन हा खूप श्रीमंत झालेला होता आणि जगातल्या मोठमोठ्या बलाढ्य लोकांचे पैसे तो सांभाळत होता आणि त्यामुळंच त्याच्याजवळ अमाप असा पैसा आलेला होता। आणि या पैशाच्या जोरावरच एप्स्टीनने 1998 मध्ये हे बेट विकत घेतले। आता हे आयलंड एप्स्टीनचं आयलंड झालेलं होतं आणि हे बेट विकत घेण्यासाठी एप्स्टीनने जवळपास $7 ते $8 मिलियन खर्च केले होते। आणि या सर्व प्रोसेसमध्ये त्याला कुठलाही विरोध झाला नाही, कारण आतापर्यंत तो प्रभावशाली आणि श्रीमंत बनलेला होता। एप्स्टीनने हे बेट घेण्यामागं 3 कारणं होते। यातलं पहिलं कारण होतं प्रायव्हसी, दुसरं कारण होतं की संपूर्ण कंट्रोल हा एप्स्टीनकडे राहणार होता, तिसरं आणि महत्त्वाचं कारण होतं कायदे आणि तपास यंत्रणा यांच्या आवाक्यापासून हे बेट दूर होतं, जेथे याला कम्प्लिटली प्रायव्हसी मिळणार होती आणि त्याला जे करायचं आहे ते तो करू शकत होता। आणि हे आयलंड विकत घेतल्याच्यानंतर एप्स्टीनने इथे हळूहळू बांधकाम करायला सुरुवात केली। त्याने विमानं, जहाज यांच्या पार्किंगसाठीची व्यवस्था केली आणि त्याने या बेटावर आता श्रीमंत लोकांना, मोठमोठ्या लोकांना बोलवायला सुरुवात केली। बाहेरून अतिशय सुंदर, स्वर्गासारखं दिसणारं हे बेट आता पुढे चालून अतिशय गलिच्छ, विदारक, राक्षसी कृत्यांचं साक्षीदार होणार होतं। याच बेटावर कित्येक अशा चिमुकल्यांचा, महिलांचा असह्य अशा नरकासमान वेदना देऊन छळून मृत्यू होणार होता। मित्रांनो, जेफ्री एप्स्टीनने हे संपूर्ण बेट कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये घेतलं होतं। या बेटाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कॅमेरे होते, या बिल्डिंग्समध्ये कॅमेरे होते, रूम्समध्ये कॅमेरे होते। या बेटावर कोण येतंय, कोण जातंय, या सगळ्यांची बारीक बारीक डिटेल तो घेत होता। या सगळ्या गोष्टींचं तो रेकॉर्ड ठेवत होता आणि या सगळ्या गोष्टी तो रेकॉर्ड करत होता। या बेटावर सर्व कंट्रोल या एप्स्टीनचं होतं। आतापर्यंत एप्स्टीनने पैसा कमवलेला होता, त्याच्याजवळ मोठमोठ्या प्रॉपर्टीजसुद्धा होत्या, परंतु आताही त्याच्याजवळ हाय क्लास लोकांचे, एलिट लोकांचे कॉन्टॅक्ट नव्हते, VIP लोकांचे कनेक्शन नव्हते, त्यांच्यासोबत त्याचं उठणं बसणं नव्हतं। सोसायटीचा जो एलिट क्लास होता त्यांच्याशी त्याचे कनेक्शन्स नव्हते आणि अजूनही तो या हाय क्लासमध्ये, या एलिट क्लासमध्ये सहभागी नव्हता, त्यांच्याशी कनेक्शन नव्हते। फक्त पैसे कमवल्याने सगळं काही मिळत नाही, त्यासाठी कनेक्शन्स पाहिजे, तेही हाय क्लास लोकांचे, एलिट लोकांचे। हे आता त्याला समजलेलं होतं आणि त्याला आता गरज होती या एलिट क्लासची, या हाय क्लासच्या लोकांच्या कनेक्शनची। आणि हे सर्व एप्स्टीनला एका लेडीने मिळवून दिले आणि त्याच लेडीने एप्स्टीनला कनेक्शन्स बनवणं शिकवलं। त्या लेडीने त्याला ग्रूम केलं, त्याला तयार केलं, एलिट क्लाससोबत कसं बोलायचं, कसं वागायचं हे शिकवलं। आणि हीच लेडी किंवा हीच महिला पुढं चलून त्याच्या सर्व गुन्ह्यांमध्ये पार्टनर बनली। या लेडीचं नाव होतं गिस्लेन मॅक्सवेल आणि जी या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप महत्त्वाची व्यक्ती बनली। कोण होती गिस्लेन मॅक्सवेल? या गिस्लेन मॅक्सवेलचा जन्म 1961 साली इंग्लंडमध्ये झाला। ती एका खूप श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबामध्ये वाढली आणि तिचे वडील
रॉबर्ट मॅक्सवेल हे खूप मोठे मीडिया उद्योगपती होते. राजकारणी, मोठे उद्योगपती आणि रॉयल फॅमिली या सर्वांशी त्यांचे कनेक्शन्स होते. लहानपणापासून तिने आलिशान आयुष्य पाहिले. सत्ता म्हणजे काय हे जवळून अनुभवलं आणि मोठ्या प्रभावशाली लोकांमध्ये वागणं बोलणं तिने शिकलं. पण एका दिवसामध्ये गिस्लेन हिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिच्या वडिलांचा म्हणजे रॉबर्ट मॅक्सवेल यांचा त्यांच्या क्रूजवरून पडून समुद्रात डुबून मृत्यू झाला आणि हा मृत्यू संशयास्पद होता. आणि वडिलांच्या मृत्यूनंतर आर्थिक घोटाळे, कर्ज तिच्या समोर आले. मॅक्सवेल कुटुंबाचं संपूर्ण साम्राज्य कोसळलं आणि या गोष्टीमुळं गिस्लेन हिचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघलं. आणि या प्रसंगाच्या नंतर नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी गिस्लेन ही अमेरिकेमध्ये आली आणि तिला पुन्हा एकदा पैसा, सत्ता आणि हा उच्च समाज हवा होता. आणि याच काळात तिची ओळख झाली जेफ्री एप्स्टेनसोबत. एप्स्टेन श्रीमंत होता, पण त्याचं काम चुकीचं होतं. गिस्लेन त्याच्या जवळची झाली. त्याला लोकांशी सोडण्यात तिने मदत केली आणि तिने तरुण मुलींना एप्स्टेनसाठी फसवण्यास सुरुवात केली. हळूहळू एप्स्टेनच्या सर्व गुन्ह्यांची ती साथीदार बनली. आणि ही गिस्लेन मुलींना कसं फसवायची? ही मुलींच्या शाळेजवळ, कॉलेजेसजवळ जायची. त्या ठिकाणी गरीब घराच्या मुलींना हेरायची. अशा मुली ज्यांना पैशाची गरज आहे, अशा मुलींची पहिली ती निवड करायची. या मुलींची ती परिचय करायची. परिचय झाल्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या फॅमिली कंडिशन्सबद्दल त्यांना विचारायची आणि नंतर सहानुभूती दाखवायची. आणि सहानुभूती दाखवल्याच्यानंतर ही गिस्लेन या मुलींना पैशाचा आदेश द्यायची की माझ्यासोबत काम करा. माझ्यासोबत काही क्लायंट आहेत, त्यांना फक्त मसाज केल्याने तुम्हाला $200 ते $300 मिळतील. हे साधं सोपं काम आहे, तुम्ही हे करू शकता. असं बोलून त्या मुलींना ती कन्व्हिन्स करायची आणि फक्त मसाजच्यासाठी ती या मुलींना एप्स्टेनकडे पाठवायची. ज्यावेळेस कोणतीही मुलगी पहिल्यांदा एप्स्टेनकडे यायची त्यावेळेस तिच्यासोबत काही असा छळ केला जात नव्हता. त्यावेळेस फक्त तिच्याकडून मसाज करून घेतल्या जायची. आणि जर तुम्ही तुमच्यासारख्या अजून मुलीचा जोडसाल तर त्यावर तुम्हाला रेफरन्स मिळेल, त्यावर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतील. अशा प्रकारे त्यांनी हे साम्राज्य उभं केलं. अशा प्रकारच्या मुलींच्या चेन्स या गिस्लेननी एप्स्टेनसाठी बनवल्या आणि या गिस्लेनच्या मदतीनेच एप्स्टेनने पॉलिटिशियन्स, सेलिब्रिटी, बिलिनियर्स आणि रॉयल फॅमिली यांच्याशी कनेक्शन्स बनवले आणि यांच्या एलिट सर्कलमध्ये आता एप्स्टेन समाविष्ट झाला होता. यानंतर सुरुवात झाली ती एका किळसवाण्या आणि घाणेरड्या अशा अपराधाला, ज्याने मानवतेला सुद्धा लाजवलं. एप्स्टेनने असं काय केलं की जगातले हे सर्व एलिट लोक, सर्व बलाढ्य, प्रभावशाली लोक त्याच्या जाळ्यामध्ये अडकले आणि त्याच्या या कुकर्मामध्ये सहभागी झाले. हे तुम्हाला मी समजून सांगतो. आणि यासाठी जेफ्री एप्स्टेन यांनी एका गोष्टीचा उपयोग केला आणि ती गोष्ट होती लस्ट आणि सेक्शुअल फॅन्टसीज. एप्स्टेनला हे माहीत होतं की प्रत्येकाच्या लस्ट आणि सेक्शुअल फॅन्टसीज असतात आणि समाजाच्या नैतिक दडपणामुळं त्या दबलेल्या असतात आणि श्रीमंत लोकांच्या तर त्या अजूनही विचित्र असतात. जेफ्री एप्स्टेनने या लोकांना, या एलिट लोकांना, या प्रभावशाली लोकांना कंप्लीट प्रायव्हसी दिली, कंप्लीट फ्रीडम दिलं आणि त्यांच्या लस्ट आणि सेक्शुअल फॅन्टसीजला पूर्ण करण्याची संधी दिली. आणि त्यासाठी लहान लहान चिमुकल्यांचा आणि महिलांचा त्यांनी बळी दिला. आणि एवढंच नाही तर यांनी त्या चिमुकल्यांना जनावरासारखं शिजवून सुद्धा खाल्लं. लहान लहान चिमुकल्यांवर त्यांनी नको ते अमानवीय अत्याचार केले. त्यांचं शारीरिक शोषण केलं, मानसिक शोषण केलं. आणि शेवटी इथपर्यंतच ते थांबले नाही तर त्यांना मारून त्यांना खाल्लं सुद्धा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण टॉपिक अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला नक्की शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. आणि हो, या टॉपिकवर तुम्हाला अजून व्हिडिओ जर पाहिजे असल्यास, डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असल्यास नक्की कमेंट करा. आपण अजून व्हिडिओ या टॉपिकवर बनवूया. तोपर्यंत धन्यवाद.